गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींच्या 14 गटांनी आपापसातील वैर मिटवून तडजोड करण्याचा निर्णय घेतला. या 14 गटांमध्ये फताह आणि हमासचाही समावेश आहे. या सर्व गटांनी आपापसातील अनेक वर्षे जुने वैर मिटवून ऐक्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केली आहे. पॅलेस्टिनींमधील ऐक्याला समर्थन करण्यासाठी या सर्व गटांनी तडजोड मान्य केली आहे. मालदीवमध्ये पायाभूत सुविधा आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्य द्यायला चीनने मान्यता दिली आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी ही माहिती दिली आहे. चीनच्या दौऱ्यावर चीनमधील चायना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांशी आपली चर्चा झाली आणि यावेळी मालदीवमधील महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं जमीर यांनी सांगितलंय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडन यांनी माघार घेतल्यानंतर 24 तासांच्या आत कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी बहुमत मिळवलंय. कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत 4,000 पैकी 1,976 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळालाय. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका सभेत गोळीबार झाला होता. या गोळीबारात ट्रम्प यांचा जीव थोडक्यात वाचला. आता त्या हल्ल्याच्या 10 दिवसांनंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या संचालिकेने अखेर सुरक्षेतील हलगर्जीपणाची जबाबदारी घेत किम्बर्ली चिटल यांनी काल राजीनामा दिलाय. मला दहशतवाद्यांप्रमाणे पिंजऱ्यात कैद करण्यात आलं असून केवळ 7 ते 8 फुटांच्या तुरुंगात ठेवण्यात आलंय. या तुरुंगाची उंची 6 फूट आणि 2 इंच आहे. यामुळे मला हालचाल करणं सुद्धा कठीण जात आहे, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलाय. मी नेहमीच एजन्सीच्या निगराणीखाली असतो. माझे 24 तास निरीक्षण केले जाते. मला कुणाला भेटण्याचीही परवानगी नाहीये, असं इम्रान खान यांनी म्हटलंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या कार्यालयावर सुरक्षा दलांनी छापा टाकलाय. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांनी कार्यालय सील केलंय. तसेच पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यात पीटीआयचे माहिती सचिव रऊफ हसन यांचाही समावेश आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात भारताच्या शेजारी प्रथम धोरणाच्या अनुषंगाने भूतानला विकास सहाय्य म्हणून जास्तीत जास्त 2,068 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मालदीववर खर्च केलेली रक्कम गतवर्षीच्या 770 कोटी रुपयांवरून 400 कोटी रुपये करण्यात आली आहे. मालदीवला वाटप करण्यात आलेल्या निधीतील कपात अशा वेळी आली आहे. कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आलाय. एडमॉन्टन येथील हिंदू मंदिर स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मंदिराच्या भिंतीवर हिंदू पहबिक चित्रे काढण्यात आली आहेत. खलिस्तानी समर्थकांनी हे केल्याचा आरोप करण्यात आलाय. कॅनडाच्या विश्व हिंदू परिषदेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. सरकारने दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. इथिओपियातील दुर्गम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं असून यात किमान 157 जण ठार झालेत. याच ठिकाणी आदल्याच दिवशी देखील भूस्खलन झालं होतं. तिथे मदत आणि बचावासाठी गेलेले लोक दुसऱ्या दिवशी झालेल्या भूस्खलनात गाडले गेले, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेक ऑफ दरम्यान विमान कोसळल्याची घटना घडलीय. या विमानात 19 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येतेय. आज काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचं विमान उड्डाण घेत असताना हा अपघात झालाय. विमान पोखराला जात असताना सकाळी 11च्या सुमारास विमान अपघात झालाय. या अपघातानंतर संपूर्ण विमानतळ एकच गोंधळ उडाला. या विमानात एकूण 19 जण होते. यापैकी 18 जणांचा मृत्यू झालाय, तर पायलटवर उपचार सुरू आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत असताना फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावत पेपरफुटी प्रकरण हे पूर्वनियोजित असल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याचं न्यायालयाने सांगितलंय. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय. कोरोना संकटाचा भारतीय स्त्री पुरुष आणि विविध सामाजिक घटक यांच्यावर कोणता परिणाम झाला यावर संशोधन करण्यात आलंय. या विषयावर शोध निबंध सायन्स ॲडव्हान्सेस या अमेरिकन नियतकालिकात प्रकाशित झालाय. कोविड नंतर सर्वच वयोगटांमध्ये मृत्यूदरात वाढ झालीय, पण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुर्मानात 1 वर्ष जास्त घट झाली असल्याचं या अभ्यासात म्हटलंय. युके, अमेरिका आणि युरोपातील 10 संशोधकांच्या एका टीमने हे संशोधन केलंय.
एलन मस्क यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत एक मोठी घोषणा केली. एलन मस्क यांच्या एआय कंपनीने जगातील सर्वात शक्तिशाली एआयचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील टेनेसी राज्यातील सर्वात मोठं शहर असलेल्या मेम्फिस मध्ये हे प्रशिक्षण सुरू झालंय. हे एआय तब्बल 1,00,000 चिप्सचा वापर करून तयार केलं गेलंय. गुणवत्ता, क्षमता आणि जिद्द असली की खेळाडूंना वयाचं बंधन नसतं, कारण 11 वर्षीय मुलगी ते 60 वर्षीय वयस्क या ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवात स्पर्धा करणार आहेत. 11 वर्षे वय असलेली चीनची स्केटबोर्डर खेळाडू झेंग होआओ या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपलं पदार्पण करणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील ती सर्वात लहान खेळाडू असणार आहे. आतापर्यंत सर्वात लहान खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा विक्रम ग्रीक जिम्नॅस्ट दिमित्रियोस लाउंड्रास हिच्या नावावर होता. बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुखच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. परदेशातील मोठा सन्मान मिळणारा शाहरुख बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता ठरलाय. आपल्या 30 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत शाहरुख खानने सिनेजगताला अनेक उत्तम चित्रपट दिले. आजवर अनेक परदेशी संस्थांनी त्याच्या कामगिरीसाठी सन्मान केलाय. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेव्हिन ग्लास म्युझियमने शाहरुखच्या सन्मानार्थ खास सोन्याचे नाणे जारी केले. हे नाणं स्वतःच्या नावावर मिळवणारा शाहरुख एकमेव बॉलिवूड अभिनेता ठरलाय.